पक्षाच्या सर्व नेत्यांनी पुराव्यासकट उघड केला। त्यानंतर आता पुढच्या कशा पद्धतीने हे याद्यांमधला गोळ असेल तर रेक्टिफाय करायचं असेल, निवडणूक आयोगाकडे कशा पद्धतीने फॉलोअप करायचं आहे, या सगळ्या गोष्टीचं सविस्तर मार्गदर्शन हे आजच्या मेळाव्यात सन्मान्य राज्यसेवकांना आम्हाला सगळ्यांना होईल। 2 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला होता ज्यावेळेला हे सगळी मंडळी निवडणूक आयोगाला भेटायला गेली। केवळ आम्ही चौकशी करू असा अहवाल देऊन चौकशी केल्याचं मुळात असं आहे, आज जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी चौकशीचे आदेश दिले, पण नुसते आम्ही जे दाखवले त्याच गोष्टींचे आदेश जरूर होणार नाही ना। पूर्ण जी मतदार यादी आहे त्याची पूर्ण छाननी झाली पाहिजे, ही आमची मागणी होती। आम्ही उदाहरणासाठी काही पुरावे दाखवलेले आहेत, पूर्ण मतदार यादींची छाननी झाली पाहिजे अशी आमची मागणी। पण निवडणूक आयोगाच्या उत्तरामध्ये ज्या पद्धतीचा उल्लेख केला आहे की आम्ही 2025 मध्ये अनेक याद्यांवर काम केलं आहे, अनेक दुबार नावं आली आहे ती देखील काढलेली आहे। खोटं आहे, खोटं आहे। आम्ही अनेक गोष्टी, किती ठिकाणी दुबार मतदार आहेत, किती ठिकाणी घुसडवलेले मतदार आहेत, हे सगळं आम्ही पुराव्यासकट दाखवलं। तुम्हाला वाटतं की या सगळ्या गोष्टीचा उत्तराचा पण रियालिटी चेक होणं अपेक्षित आहे? निश्चितपणे। संदीप, असं बातमी अशी येते आहे की डिसेंबर महिन्यामध्येच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि म्हणून अधिवेशन सुद्धा प्रीपॉन केलं जात आहे। या घाई गडबडीमध्ये आमची मागणी ही होती की जोपर्यंत मतदार याद्या निर्दोष होत नाही